नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी भाजलेल्या टोमॅटोची भाजी बनवून दाखवणार आहे। तुम्ही याला चटणी पण म्हणू शकता। त्यासाठी बघा अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत। त्यांना पहिला चिरा पाडून घेतले। ते सगळ्या साईडून बघा अशा पद्धतीने मी भाजून घेतलेले। चिरा पडल्यानंतर आत मी थोडं असं हे करून बघितलेलं आहे किडलेले आहेत का। त्याच्याबरोबर ह्या 2 मिरच्या पण मी भाजून घेतलेल्या। त्या कमी तिखटवाल्या असते ते पोपटी कलरच्या। आता ह्या काय करणार आहे, जेवढं निघल तेवढी ह्याची साल काढून घ्यायची आणि आतून बघायचं कुठं खराब वगैरे आहे का। आणि हे काय करणार आहे माहिती का, सगळं मी चॉपरला बारीक करून घेणार आहे। कढईमध्ये बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल 2 चमचे टाकलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करा। छोटा 1 चमचा मोहरी घेतलेला आहे। मोहरी चांगली तडतडली की 1 चमचा टाकायचं जिरं। जिरं पण आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायचा कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा मी असा बारीक कापून घेतलेला आहे। छोट्या आकाराचे असले तर 2 कांदे टाका। ह्याच्यापेक्षा पण थोडं जास्त कांदा टाकला तरी पण ह्या म्हणजे भाजीला चव छान येते। आता त्याला काय करणार आहे, मीडियम गॅसवर कांदा पहिला आपण भाजून घेऊया। कांदा बघा असा भाजलेला आहे। गॅस आहे मीडियमच। त्यात टाकणार आहे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या। छोट्या आकाराच्या होत्या बरं का, त्याच्या कुटून घेतलेल्या आहेत। आणि ह्याला काय करायचं, पहिले 1 मिनिटभर चांगलं भाजून घेऊया। मस्त बघा लसूण पण असा चांगला भाजला गेलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेली आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर, हलवून घेऊया। त्यात टाकायची आपल्याला मिरची पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे गरम मसाला पावडर 1 चमचा, हलवून घेऊया। आणि त्यात टाकणारे बघा हे टोमॅटो मी चॉपरला बारीक केलं। जास्त बारीक केलेली नाही, कारण ही जी भाजलेली असतात का नाही, थोडीशी आपली हलवली का नाही की ती लगेच चांगली बारीक होतात। आणि ह्याची पूर्णपणे वरची जी साल आहे ना काळी, जेवढी निघेल तेवढी काढायचं। त्यातलं जर बी म्हणा एखादं जर खराब झालं असलं तरी पण ते साईडला काढून टाकायचं। ह्यात टाकायची कोथिंबीर, थोडीशी बारीक बारीक देठं पण घेतलेली आहेत, हलवून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर पण बघा मस्त असं मिक्स केलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकायचे 1 वाटी शेंगदाणे बघा भाजून कुटून घेतले होते। साल काढली नव्हती त्याची, चांगले खरपूस भाजले होते। पाहिजे तर तुम्ही त्याची साल पण काढू शकता। आता ही जी मी मिरची पावडर टाकली का नाही, त्याच्या जागी तुम्ही का नाही हिरवी मिरची पण नुसती टाकू शकता, कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी गूळ। हे बघ अर्धा चमचा टाकलेला आहे, खिसून घेतलेला आहे गूळ। गुळाच्या जागी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर पण टाकू शकता। आणि तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल। गॅस एकदम आता मी बारीक करणार आहे आणि त्याच्यावर ठेवणार आहे 2 ते 3 मिनिटासाठी झाकण, पॅक झाकण ठेवायचं। बारीक गॅसवर बघा मी 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवलं होतं। झाकण काढून घेऊया। आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही, एकदा हलवून घेऊया। आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पण खाऊ शकता। मी थोडंसं अजून म्हणजे ह्याच्यातलं जे पाणी आहे ना आपलं, हे अशा पद्धतीत आहे, हे थोडंसं मी आटवून घेणार आहे। करून बघा एकदा बरं का, छान लागतं। त्याला 1 मिनिटभर मी ना असंच बारीक गॅसवर ठेवते। बारीक गॅसवर बघा 1-2 मिनटं मी ठेवलं होतं। मस्त बघा असं तेल सुटस तर मी त्याला थोड्या वेळानं परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत का नाही भाजलेल्या टोमॅटोची तुम्ही एकदा जरूर भाजी करून बघा, 1 नंबर लागते चवीला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।